नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, नमोशेतकरी योजनेचे पैसे असतील किंवा पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे असतील, ते तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते तुम्हाला पाहता येत नसेल. आजच्या व्हिडिओमध्ये त्यासंबंधी माहिती बघणार आहोत. प्रत्येक सरकारी योजनेतील पैसे असतील तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन बघता येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त नमूद शेतकरी योजना असतील किंवा पी एम किसान सन्मान निधीतील योजना असतील, या योजनेचे पैसे तुम्हाला घर बसल्या तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही चेक करणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया, बघूया संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, कोणताही गुगल क्रोम असेल, गुगल या ठिकाणी ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे. या ठिकाणी टाईप करा तुम्ही PFMS. हा टाईप केल्यानंतर तुम्हाला फक्त सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्च या बटनावर क्लिक कराल त्यावेळेस अशा प्रकारची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. ही पहा वेबसाईट आहे आणि या वेबसाईटला तुम्हाला या ठिकाणी फक्त जे पहिला पेज आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज जे आहे PFMSचा ओपन होईल. या ठिकाणी बघू शकता याचं पूर्ण नाव देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम, याला PFMS असे म्हणतात. याद्वारे तुम्ही जे आहेत या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. सर्वात अगोदर या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसत आहे, 3 रेषा दिसत आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि पेमेंट स्टेटसमध्ये या ठिकाणी DBT स्टेटस ट्रॅकर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक नवीन पेज ओपन होईल. आता नवीन पेजमध्ये तुम्ही जे आहे DBTमध्ये या ठिकाणी तुमचं डाटा चेक करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चेक करणार आहोत ते असेल आपला PM किसान किंवा नमो शेतकरी योजना. तर या ठिकाणी आपण PM किसान सन्मान निधीचा सिलेक्ट करून घेऊया. तर या ठिकाणी जी कॅटेगरी दाखवण्यात आलेली या कॅटेगरीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या कॅटेगरीमध्ये तुम्हाला ज्या योजनांची तुम्हाला माहिती बघायची त्या योजनांचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले काही चेक करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला जे आहेत या ठिकाणी PM किसान सन्मान निधी योजना आहे. आपण सर्वात अगोदर PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे का ते चेक करूया आणि त्यानंतर आपण नमो शेतकरी योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे का ते चेक करू या. आता या ठिकाणी जे त्यानंतरचा DBT स्टेटसमध्ये तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशन ID टाकायचे किंवा या ठिकाणी बेनिफिशरी कोड टाकायचं आहे. आपल्याजवळ लक्षात ठेवायचे ॲप्लिकेशन ID म्हणजे जे तुमचं PM किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जे हा जो कॅप्चा आहे जशाच तसा कॅपिटल असेल कॅपिटल टाका, स्मॉल असेल स्मॉल टाका आणि हा टाकल्यानंतर तुम्हाला फक्त सर्च या बटनावर क्लिक करायचं. आपण टाकून या ठिकाणी सर्च या बटनावर क्लिक करूया. तर मित्रांनो, ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्च या बटनावर फक्त क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर एक नवीन पेज जे आहे आता ओपन होणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी हा नवीन पेज ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, बेनिफिशरी नाव असेल, त्याचबरोबर बेनिफिशरी कोड असेल, एजन्सी कोड असेल आणि या ठिकाणी बघू शकता इन्कम सपोर्ट जे इन्स्टॉलमेंट 16 आहे, म्हणजे हप्ता 16 नंबरचा जो हप्ता आहे त्याची माहिती देण्यात आलेली. कोणत्या आधार नंबरवर या ठिकाणी पाठवण्यात आलेली ते दाखवण्यात आलेले. 2000 रुपये या ठिकाणी दाखवण्यात आलेले. तर अशा प्रकारे जे PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहे की नाही या ठिकाणी दाखवण्यात आलेले. आता यानंतर आपण नमो शेतकरी योजनेचे पैसे बघूया. तर चला नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झाले की नाही ते चेक करूया. मित्रांनो, तुम्हाला वरी स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे PM किसान सन्मान निधी योजनेच्या जागी फक्त तुम्हाला या ठिकाणी नमो शेतकरी योजना टाकायची. या ठिकाणी आपण जे कॅटेगरीमध्ये PM किसान सन्मान निधी टाकलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत नमो शेतकरी योजना टाकायचं आहे. या ठिकाणी आपण नमो शेतकरीमध्ये या ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये NS चा ऑप्शन देण्यात आलेला तो आपण चेक करून घेऊया. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी NSSAY असंच या ठिकाणी नाव देण्यात आलेले ते आपण बघून तुम्हाला मी सांगतो. या ठिकाणी आपण त्याचंसुद्धा चेक करून घेऊया. या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं झालं. या ठिकाणी OGC लडाख सेवा NSC ओके. 1 मिनिट आपण चेक करून घेऊया आणि त्यानंतर आपण या ठिकाणी टाकू या नाव. तर मित्रांनो, या ठिकाणी हा नाव सर्च करायचे तुम्हाला DBT
या ठिकाणी नमो शेतकरी सन्मान निधी योजनांचा पोर्टल जो आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे। हा नाव जो आहे तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये सर्च करायचं आहे आणि याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता खाली जसंच तसं ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा भरायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला आहे आणि कॅप्चा भरलेला आहे। आता आपण पुन्हा सर्च या बटनावर क्लिक करूया आणि खाली आपल्याला त्याची माहिती दाखवण्यात येईल। तर या ठिकाणी नवीन पेज जो आहे नमो शेतकरी योजनेचा या ठिकाणी मिळालेला आहे। या ठिकाणी बघितलं तर ॲप्लिकेशन आय डी आहे आपण जो टाकलेला आहे, त्यानंतर जे फार्मरचं नाव आलेलं आहे, बेनिफिशरी कोड आलेले, एजन्सी कोड आलेले आणि या ठिकाणी बघितलं तर फॉर बेनिफिशरी फार्मर या ठिकाणी लाभार्थी आहे म्हणून या ठिकाणी उल्लेख त्यांनी केलेला आहे। या ठिकाणी आधार नंबर दाखवण्यात आलेले, ज्या आधार नंबरवर हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अमाऊंट दाखवण्यात आलेले, किती अमाऊंट जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी 4,000 रुपये हा या ठिकाणी अमाऊंट जमा करण्यात आलेले आणि त्याच प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा हे जमा झालेले आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे का कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी धन्यवाद।